नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज घेऊन आले वसमतच्या शेळी बाजारामध्ये. मित्रांनो, आज दिनांक 19 मे 2026 वार मित्रांनो, मंगळवारचा आठवडी शेळी बाजार आहे. या बाजारामध्ये तुम्हाला गावरान, उस्मानाबादी, काटेवाडी कधीमध्ये शेळ्या येत असतात. मित्रांनो, जास्त करून या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला गावरान शेळ्या जास्त भेटून जातील आणि हुंडाती शेळ्या जास्त भेटून जातील. तर मित्रांनो, तालुका वसमत आहे, जिल्हा हिंगोली आहे. ह्या बाजारामध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. परभणी ते वसमत हाय रोडच्या बाजूला कॅलन आहे. कॅलनच्या बाजूला मित्रांनो हा बाजार भरतो. तर या ठिकाणी पाहू शकता, जास्त करून या ठिकाणी या बाजारामध्ये बकरी आलेल्या आहेत. तुम्हाला तर माहिती आहे 27 एप्रिलला बकरी ईद आहे, त्यामुळे या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या अंपाची बकरी या ठिकाणी बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या आहेत. आणि यांच्यापाशी मित्रांनो मोठ्या अंपाची बकरी असतात. क्वालिटी पाहू शकता तुम्ही. तर भैया आज किती आणली बकरी? किती आणली? 25 आणलीत का? तर काय सांगता ना असे बघा बकरीची किंमत 30,000 रुपये का? किती वर्षाचे असताना हे? 2 वर्षाचे आहे का? 30,000 रुपये किंमत सांगाल मित्रांनो. 2 वर्षाची बकरी आहेत. आणि यांच्यापाशी स्टॉक पाहू शकता मित्रांनो, स्टॉक आहे. कोणाला कुर्बानीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही यांचा नंबर देतो तुम्हाला. दादा नंबर सांग तुझा. 9112724412. थोडी किंमत कमी जास्त होईल. होऊन जाईल. तर मित्रांनो, आपलं पेजचं नाव सांगा, आकाश सुरवंशी यूट्यूब चॅनलचं नाव सांगा. थोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल. आणि कोणी गिरायक आलं तर त्या अजून आपलं नाव सांगलं थोडं किंमत कमी जास्त होईल. नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता. 30 बकरी आहेत ना आज? 30 आहे मित्रांनो. 15,000 15,500 मध्ये घेतली तशी बकरी यांच्यापाशी भेटून जातील मित्रांनो तुम्हाला. 12 महिने यांच्यापाशी बकरी असतात. टॉपमध्ये बकरी असतात. कॉल करू शकता तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या उपाच्या शेळ्या विक्रीसाठी या ठिकाणी या बाजारामध्ये आलेल्या आहेत. उस्मानाबाद बाजारामध्ये आलेली शेळी पाहू शकता. टॉपमध्ये मित्रांनो गावरान शेळी आहे. कोण्या गावची आहे? खांडेगावची आहे. काय सांगली याची किंमत? 30,000 रुपये का? 30,000 रुपये किंमत सांगाल मित्रांनो. पाहू शकता. आता किती दिवस बाकी आहेत तिचे? 10 दिवस बाकी आहेत. आणि किती विताची शेळी आहे ही? तिसऱ्या विताची शेळी आहे. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 9699 0533 00. ठीक आहे. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे. थोडी किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो. पाहू शकता बाजारामध्ये बकरी जास्त आलेल्या आहेत, शेळ्या कमी आलेल्या आहेत मित्रांनो. बाजार भरायला सुरुवात झालेली आहे. तर यांच्यापाशी पाहू शकता मोठ्या मोपाची बकरी आहेत. काय सांगली दोन्हीची किंमत? दोन्हीची 65 सांगायची आहे. थोडी कमी जास्त होईल. आणि किती वर्षाची बकरी आहे ती? 1.5 वर्षाची मित्रांनो बकरी आहेत. क्वालिटी पाहू शकता तुम्ही. दाताला 2 आहेत. कोणाला मित्रांनो ह्या क्वालिटीमध्ये बकरी पाहिजे असेल तर तुम्ही वसमतच्या बकरी बाजारला भेट द्या मित्रांनो. नंबर देतो त्यांचा. 9763575471. मित्रांनो, कोणाला हा जोड पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो, शेतकरी आहेत तर यांच्यापाशी मित्रांनो 5 बकरी आहेत. पाहू शकता तुम्ही. टॉपमध्ये गावरामध्ये बकरी आहेत. शेतकरी आहेत. तर कोणाला कुर्बानीसाठी पाहिजे असेल तर किंमत संपूर्ण माहिती विचारण्याचा प्रयत्न करेल. दादा कोण्या गावचे आहेत? चोंडी भरेगावचे आहेत. तर ह्या बकरीची काय सांगली किंमत? याची काय सांगली? दोन्ही 60 का? दोन्हीची मित्रांनो 60,000 रुपये किंमत सांगाल. किती वर्षाची आहे ती? 1.5 वर्षाची बकरी आहेत मित्रांनो. दोन्ही 60,000 रुपये किंमत सांगायची बाजारामध्ये. थोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल. या जोडीची काय सांगली बाई? या जोडीची काय सांगली? ती 60च का? याची 60,000, या जोडीची 60,000, या जोडी 60. 30,000 रुपयानं मित्रांनो एक बकरा आहे. तर किंमत कमी जास्त होईल ना सांगायची किंमत आहे. आणि याची काय सांगली? याची 30च का? याची पण 30,000 मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही. कोणाला पाहिजे असेल तर चोंडी भैरव ना. तुझा फोन नंबर सांग. 9689583261. एकच नंबर आहे ना. कॉल करू शकता मित्रांनो. शेतकरी आहेत. काय सांगली हो किंमत याची? किंमत काय सांगली याची? 22,000. किती वर्षाचा आहे? 14 महिन्याची पिलू आहे मित्रांनो. 22,000 किंमत सांगायची. थोडी कमी जास्त होईल. कमी जास्त होईल ना. तुमचा फोन नंबर सांगा. फोन नंबर सांगा. हां हां कातनेश्वरीची आहे का? काय सांगली भाऊ किंमत शेळीची? 13,500 रुपये किंमत सांगायला. तर गाभण आहे ना? 4 महिन्याची गाभण आहे. किती वितांची शेळी आहे ही?
तिसऱ्या वेतन शेळी आहे कातनेश्वरची आहेत मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल थोडं किंमत कमी जास्त होईल. 13.5 सांगायचे 12.5 द्यायची. तुमचा फोन नंबर सांगा. 85 30 14 11 07. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही. बाजार भरायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याच्या शेळ्या आलेल्या आहेत, व्यापाऱ्याच्या पण शेळ्या बाजारामध्ये आलेल्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बिटलचा नर या ठिकाणी आपल्या उस्माच्या बाजारामध्ये आलेला आहे. कोणाला लागण्यासाठी पाहिजे असेल तर भैया काय किंमत सांगली याची? 30,000 का? 30,000 सांगायची आहे. किती वर्षाची पिलू आता हे? 9 महिन्याचं आहे का? फक्त 9 महिन्याचं मित्रांनो बकरा आहे. कोण्या गावचा आहे? राजवाड्याचा आहे. क्वालिटी पाहू शकता. बिटल नर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. शेतकरी आहेत तर किती मिळली किंमत काय? 30,000 सांगायची आहे. कमी जास्त होईल व्यवहारामध्ये. तुमचा फोन नंबर सांगा. 99 30 68 04. कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता मी. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उस्मान बाजारामध्ये खूप मोठ्या मापाचे गावरान बकरी आलेले आहेत. टॉपमध्ये मित्रांनो बकरी या ठिकाणी आलेली आहेत. आता जस्ट गाडी बाजारामध्ये आलेली आहे. क्वालिटी पाहू शकता. आकाश भाऊ मग काय चालेल हो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बकऱ्याची. मोठ्या मापाचे बकरे आहेत. काय सांगली काका किंमत बकऱ्याची? 26,000 किंमत सांगा मित्रांनो. पाहू शकता तुम्ही गावरानमध्ये आहे. किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा आहे मित्रांनो. गावरानमध्ये आहे. काय सांगली भाई किंमत याची? किंमत काय सांगली किंमत? 30,000 रुपये किंमत सांगा मित्रांनो. पाहू शकता. किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा आहे का? तुझा फोन नंबर सांग. 92 84 हां 30 68 56. कमी जास्त किंमत होईल ना? हो कमी जास्त होतो. मित्रांनो पाहू शकता उस्मान बाजारामध्ये खूप मोठ्या मापाची बकरी या ठिकाणी आलेल्या आहेत. बकरी जोड आलेली आहे मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी जास्त करून तर व्यापाऱ्यापाशी पण बकरी येत आहेत आणि शेतकऱ्यापाशी पण बकरी येत आहेत मित्रांनो. शेळ्या थोड्या कमी झालेल्या आहेत. तुम्ही कमेंटमध्ये सांगता शेळ्या दाखवा तर बाजारामध्ये जास्त शेळ्या आलेल्या नाहीत मित्रांनो. बकरी जास्त आलेल्या आहेत. 27 तारखेपर्यंत मित्रांनो बकरी राहतील आपल्या बाजारामध्ये. पाहू शकता तुम्ही. व्यापाऱ्यापाशी पण बकऱ्या आहेत. शेतकऱ्यापाशी पण बकऱ्या आलेल्या आहेत मित्रांनो जास्त करून बाजारामध्ये. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उस्मान बाजारामध्ये शेळीचा लाईव्ह सौदा चालू आहे. कासार 2 पिल्ले आहेत मित्रांनो. सौदा चालू आहे आणि शेळीची क्वालिटी पाहू शकता. आडलची क्वालिटी पाहू शकता. गावरामध्ये शेळी आहे मित्रांनो. 19,500 मित्रांनो व्यापारी म्हणाल तर. 2 पिल्ली आहेत खाली आणि शेळी आहे मित्रांनो. ही शेळी आहे. फक्त 100 आहे का? 700 घ्या फक्त. 100 घ्या बमलो मध्ये. केवढं दिली? 20,000ला मित्रांनो शेळी. तुझा फोन नंबर सांगता. किती आणली शेळ्या बाजारामध्ये? एकच आणली होती का? एकच आणली होती मित्रांनो. यांच्यापाशी या क्वालिटी शेळ्या 12 महिने पण भेटून जातील. शेळीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही तुमच्या समोर आहे. या अशा शेळ्या तुम्हाला पाहिजे असेल तर भायाचा नंबर दिलेला आहे. भायाचा कधी पण कंटिन्यू व्हिडिओ टाकत असतो मी बाजारामध्ये. शेतकऱ्यांनी शेळी घेतलेली आहे मित्रांनो. व्यवहार झालेला आहे. सौदा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जास्त करून या ठिकाणी बाजारामध्ये शेळ्या जास्त येत आहेत मित्रांनो. बकरी जास्त येत आहेत. बकरी जवळ आली म्हणून बकरी जास्त बाजारामध्ये येत आहेत. शेळ्या कमी येत आहेत मित्रांनो. दादापाशी कमीत कमी 15-20 शेळ्या राहत गेल्या. आता फक्त दादाने 1 शेळी आणलेली आहे. जास्त करून दादा बकऱ्याची मागणी जास्त आहे ना आता. कुर्बानीमुळे मित्रांनो बकरी जरा जास्त बाजारामध्ये येत आहेत मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या उस्मान बाजारामध्ये तुम्हाला लहान मापाची पण बकरी जास्त करून या ठिकाणी भेटून जातील. लहान मापाचे मोठ्या मापाची बकरी कोणाला पाहिजे असेल तर हा बाजार दर मंगळवारी भरतो. तालुका उस्मानाबाद जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो. या बाजारामध्ये तुम्ही येऊ शकता. परभणी ते उस्मानाबाद हाय रोडच्या बाजूला हा बाजार भरतो. तर या बाजारामध्ये तुम्हाला लहान मापाचे मोठ्या मापाचे बकरी भेटून जातील. काय सांगू बकऱ्याची किंमत? काय 30,000 का? किती वर्षाचा आहे? किती वर्षाचा बकरा आहे? 1.5 वर्षाचा मित्रांनो. 30,000 रुपये किंमत सांगायला. कोणतं गाव तुमचं?
गाव कोणतं आहे? कासारखेड्याचे आहेत का? तुमचा फोन नंबर सांगा. 96 हां 57 हां 0 हां 36 हां 0 64. कमी जास्त किंमत होईल होईल. मित्रांनो, कमी जास्त किंमत होईल. शेतकऱ्याचा बकरा आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो, कॉल करू दोन शकता. दात आहे. दाताला फक्त 2 आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे पण खूप मोठ्या मापाची बकरी या ठिकाणी आलेले आहेत. ते दाखवतो तुम्हाला. हा, एकच मिनिट. काय सांगली बाबू किंमत याची? 23 का? 30,000 किंमत सांगाल मित्रांनो. आणि किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा बकरा आहे मित्रांनो. कोणतं गाव तुमचं? फोन नंबर माहिती आहे का तुम्हाला? फोन नंबर माहिती आहे का? सांगा फोन नंबर. आलो, एकच मिनिट आलो. याची काय सांगली का किंमत? 30,000 का? कोण्या गावचं आहे? आणि किती वर्षाचं बकरा आहे? 1.5 वर्षाच्या वरचा आहे मित्रांनो. गावरामध्ये बकरी आहेत. कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर माहिती आहे का तुम्हाला? फोन नंबर नाही मित्रांनो. आपले चॅनल विकलं असतं बकरे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचं खूप मोठ्या मापाचं बकरा आहे मित्रांनो, गावरामध्ये आहे. तर पाहूया काय किंमत सांगतात. हाईट, लांबी, रुंदी पाहू शकता मित्रांनो. गुरबांसाठी कोणाला पाहिजे असेल ते भेटून जातील. कोण्या गावचं आहे का? हां, लोखंडी पिपळ्याचं आहे का? तर काय सांगली याची किंमत? 35 सांगायची. थोडी कमी जास्त किंमत होईल. आणि किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा. 97 65 हां, 53 51 22. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. शेतकरी आहेत. आज बाजारामध्ये मित्रांनो खूप बकरी आलेल्या आहेत. शेळ्या कमी आलेल्या आहेत. कमेंटमध्ये सांगत असता शेळ्या असतात का? तर बाजारामध्ये कमी आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. काय सांगली शेळीची किंमत या? 27. कासार किती पिले आहेत? पिले किती आहेत? पाठ बकरा आहे का? 27,000 किंमत सांगाल तर पाठ बकरा कसाला आहे. किती विताने शेळी आहे ही? दुसऱ्या विताना. कोण्या गावची आहे? तुमचा फोन नंबर सांगा. 77 09 40 33 22. कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता. 1.5 वर्षाचा बकरा आहे मित्रांनो यांच्यापाशी. कॉल किंमत 40,000 सांगायची आहे. थोडी कमी जास्त होईल. आणि कोणतं गाव म्हणले? तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा. 77 09 40 33 22. कॉल करू शकता मित्रांनो. गावरामध्ये आहे, शेतकरी आहेत मित्रांनो. यांच्यापाशी पाहू शकता लहान मापाची बकरी आहेत, शेतकरी आहेत. काय सांगितलं दोन्हीची किंमत भाई? 22,000 का? 22,000 किंमत सांगायला तर कोण्या गावचा आहे जोड? बोराळ्याचा आहे मित्रांनो. शेतकरी आहेत. कुर्बानीसाठी कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा. 97 30 हां 23 09 61. मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, यांच्यापाशी पाहू शकता शेळी आली मित्रांनो. टॉपमध्ये गावरामध्ये शेळी आहे. कासाला 2 पिले आहेत. बकरी किती आहेत याच्यात? एक बकरी एक पाट अलीकडची का? हे 2 पलीकडचे अलग आहेत मित्रांनो. हे 2 हिचे आहेत. तर काय सांगली हिची? 30 सांगायची. थोडी कमी जास्त होईल. हां, आणि किती विताने शेळी आहे? गाव कोणतं आहे तुमचं? तुमचा फोन नंबर सांगा. 76 20 हां 23 हां 69 20. मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, कॉल करू शकता. आणि या दोन्ही पलीकडचे काय सांगली पिल्याची किंमत? 22,000 का? दोन्ही बकरे आहेत का? पाठ बकरा आहे. 22,000 सांगायची. कमी जास्त होईल ना? 18-19ला देणार आहे मित्रांनो. पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे. पाठ बकरा आहे. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. फोन नंबर सांगा तुमचा. 87 हां 99 हां 95 15 हां 51. मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, कॉल करू शकता. तर मित्रांनो, पाहू शकता आज बाजार जास्त का भरलेला नाही. या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण बाजार भरत होता. जास्त करून तर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला बकरी पाहायला भेटतील मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये जास्त का बकरी आलेल्या आहेत. काय सांगली हो किंमत याची? किंमत काय? 25 का? किती वर्षाचा आहे? 1 वर्षाचा आहे. कोण्या गावचा आहे? मी आलो बाजारात. बकरीचा का? तुमचा फोन नंबर सांगा. नंबर सांगा मित्रांनो. शेतकरी आहेत. कोणाला कुर्बानीसाठी बकरं पाहिजे असेल तर भेटून जाईल. नंबर घ्या. सांगा. 93 हां हां 73 हां 87 22 63 43. मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता. मित्रांनो, या साईडला संपूर्ण बकरी असतात मित्रांनो. त्या पिकअपपर्यंत संपूर्ण बकरी आहेत. आणि या वरच्या साईडला पण शेतकऱ्याचे बकरी आहेत.
पलीकडे साईडला शेळ्या आणि बकरी आहेत मित्रांनो, दाखवलेले आहे तुम्हाला. तर चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता हा बाजारामध्ये. परभणी ते वसमत हाय रोड आहे मित्रांनो, वाहने येत आहेत पाहू शकता तुम्ही. परभणी ते वसमत हाय रोड आहे, रोडच्या बाजूला कॅलन आहे, कॅलनच्या बाजूला मित्रांनो हा बाजार भरतो. तर येऊ शकता 12 महिने पण या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला शेळ्या आणि बकरी भेटून जातील, चांगल्या किमतीमध्ये भेटून जातील तुम्हाला. व्हिडिओ इथं थांबवतो आता.